नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत. तो पोपट मामा यांना निव्वळणीच सुट्टी होते 3ला शाळेची, पण बायको घरात त्रास करत्या म्हणतोय आणि इथं निवांत आरामात बसतोय. हो का, काय सुद्धा तो करत नाही. आणि तुम्हाला मी माझ्या चॅनलवर दाखवलेला आहे. साप धरताना तो तुम्हाला वाटत असेल की तो सुंदर आहे. इथं शाळा आहे, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तिथं शाळा आहे, फार्म हाऊस पासून थोड्याच अंतरावर दाखवलेले आहे तुम्हाला. आणि मित्रांनो, मी माझं काम करतोय, काय काम केलं दाखवतो तुम्हाला. आणि तू काय करतोस? सांग की, बोल की, आता दम आहे, बोल की. हा, तू मागाशी एवढा बोंबलत फिरतोय. तू सुट्टी किती झाल्या सांग? 3ला शाळेत सुट्टी, 4ला. आता किती वाजलंय म्हशा? तुझ्या गाडी संग जायचं आहे, तुझा आता व्हायला पाहिजे. तो नव्यापैकी आहे आणि इतका हुशार कावळा आहे. 17 गिरायक करून सगळं. हा, आणि मशीनचं पण तो पार्लर करतोय, त्यामुळं सगळा बनलेला आहे. आणि 1 तास झालं मित्रांनो, मी याला रिक्वेस्ट केली की मला थोडी मदत कर. अजिबात करणार नाही तो मदत, असा प्राणी आहे. आणि तुम्हाला मी चॅनलद्वारे सांगितलं असतं तो सुट्टी झाल्यावर काय करतोय. तिची परवानगी असेल तर मी सांगतो. सांगू का? हा, सांगू सांगू का? म्हणजे सांगू का दोस्तांनो? किती गुणी बाळ आहे बघा पोपट मामा. सांगू का? सांगू का? जाधववाडी, थाबडेवाडी, लोणारवाडी सांगू का? हा का? बघा किती जसं दिसायला त्याचं असं सोज्वळ रूप दिसतंय तसं नाही. गळ्यात माळ आहे आणि त्याच्या पोटात मित्रांनो काळ आहे. आलं का लक्षात? मुंडकं तर वर करतो. वर करून सांग की सांगू काय फॉलोअरांना? नको, अरे नको. आणि मित्रांनो नको सांगायला. तब्बल मित्रांनो 1 तास झालं काम चालू आहे. आलो, झाडं आहेत तिथं, वेगवेगळ्या प्रकारचे गार्डन आहे. प्रॉब्लेम एक माझा असा झालेला होता की सुंदर असे टोमॅटो बिना पॉलीपेपरचे लावलेत, ते सुंदर आलेत. एकाही मिरचीला किंवा कशालाही रोपाला धोका नाही झाला. दाखवतो तुम्हास, सगळं व्यवस्थित आहे. ककडे असो किंवा मिरच्याचं रोप असो सुंदर राहिलंय. पण एक प्रॉब्लेम झाला, या पॉलीपेपरमधनं जी ऊब आली त्या उबीमुळं भरपूर प्रमाणात मिरच्यांना झटका बसलेला आहे. काही झाडं माझी सुकल्यावान झालेत. हो का, हे त्यातलं एक आहे आणि एक गेलेलंच आहे. आणि बंगल्याची मित्रांनो सावली पडत्या आणि ह्या सावलीच्या जागेला हे माळवं छान आलेलं आहे, सुंदर असं. आणि वांगी ह्या एका झाडाला एकट्यालाच भरपूर असे लागतात. रोज कमीत कमी 8-10 गावतात. आता सकाळी तोडलेत, हे दुसऱ्या दिवशी वांग मोठं होतं या. आणि असे सुंदर वांगी आहे. या बेडवर कांदा केलाय बिना पॉलीपेपरचा, सुंदर आलाय. खर्चा पुरता एक 10,000ची माती आणि सगळ्या गोष्टी केल्या. आणि घरात नॅचरली म्हणजे की बिना केमिकलचं आज लागवडी घालून बका मोकळं करतात. ते पण तुम्हाला दाखवतो. कॉल नसला की इथं माझं बोर आहे. इथून घर पण जवळच आहे. आणि हे मित्रांनो माझ्या बहिणीसाठी बांधलेलं आहे RCC. ती जरा सुशिक्षित आहे, वेळ आल्यावर मी तुम्हाला सांगेन. आणि मित्रांनो माझ्यासाठी हा मोठा फार्म हाऊस धरलेला आहे. मागं संडास बाथरूम अजून काम चालू आहे. ह्या बंगल्याचंच करायला मला साप पकडून तब्बल 7 महिने लागले. 1200 ते 1250 1300 स्क्वेअर फुटापर्यंत हे घर आहे. ही 30 बाय 35चा हा पेस आहे, तुम्हाला मी दाखवलेला आहे. अजून याचं काम चालू आहे. मटेरियल आणलेलं आहे. इंजिनियर साहेब थकले काम करून. आणि सुंदररित्या हा बंगला तयार झालेला आहे. याचं काही काम राखलेलं नाही. हा बहिणीसाठी तयार केलेला आहे मी, वेळ आली तर सांगेन. आणि हा फार्म हाऊसचं काम चालू आहे. अजून यापूर आहे. सुंदर असा हा फार्म हाऊस आहे. आणि आंबे मी आधीच लावलेले होते छान आणि मोठेच्या मोठे आंबे झालेत. उन्हाचं टेम्परेचर भरपूर आहे. हे मित्रांनो भाड्याने दिलेलं स्कूल आहे. आणि स्कूलपासनं हा एक रोड खाली आणलेला आहे.
आणि स्कूलसाठी हा दुसरा रोड स्कूलसाठी ठेवलेला आहे आणि हा रोड केलेला आहे. हा डोंगर माथा फोडून एक क्षेत्र आत्ता नवीन तयार केलं आहे ह्या वर्षी मी. सुंदर असं त्याला पाण्याची सिस्टीम केली मी दाखवतो. आणि हा रोड करण्याचं कारण की आत्ताच आपण खाल्ल्या बाजूचं शेत विकत घेतलेलं आहे. शाळेला जरी या ग्राउंडला लागलं तर आपण यांना स्कूलला भाड्याने दिल्यामुळं आपण ग्राउंडलाही भाड्याने देणं आपलं कर्तव्य आहे. त्यासाठी मित्रांनो हे क्षेत्र ठेवावं लागेल. 2.5 एकर क्षेत्र आहे. तुम्हाला मी दाखवतो. आंबे रस्त्याला आडवे आल्यावर काढून घातले पण सुंदर आले. तेव्हा तोही लागू झालाय, हाही लागू झालाय. एक गेला हा फुटेल अशा आशा करतो. सगळी झाडं साईडला घातली आणि इथून काळी माती पूर्ण उचलली ट्रॅक्टर आणि JCB द्वारे आणि पूर्ण ही काढून इकडं घेतलेले आहे माती या रानातले. हे क्षेत्र तुम्हाला नवीन घेतलेलं मी दाखवले, अजून डेव्हलप केलं नाही आर्थिक टंचाईमुळं. भरपूर अशा जमिनीला पैसे लागतात. 17-18 लाख रुपये इथं एकर जमीन चालू आहे आणि या बाजूला डोंगर आहे मित्रांनो. आणि पिल्ल्या काहीतरी करायला आहे. आज कॉलचं कमी आहे म्हणून योगायोग काय करायचं ब्लॉग तयार करालोय मी तुम्हाला पाहण्यासाठी. सुंदर असा उन्हाळा जरी असला तर धोत्र्याची फुलं छान आलेत, सुंदर असे. बघा धोत्रा याला म्हणतात आमच्या भागात. झेंडू लावला आधीमध्ये भैयानं. सुंदर असं रान. घेवडा एकरी 7-8 लाख रुपये उत्पन्न होतं. हा आंबा मित्रांनो फुटलेला आहे. कारण ज्यावेळी या स्कूलच्या बाजूने इकडे या साईडला तो रोड स्कूलला झाला आणि हा रोड घेतलेल्या रानासाठी तयार केलेला आहे आपण. मित्रांनो फार्म हाऊसचं काम चालू आहे. ही जी शोची झाडं आहेत ह्या बाजूला लावून घेतलेले आहेत. फार्म हाऊसला अजून थोडे दिवस लागतील. लाईटचं कनेक्शन आत्ताच घेतलेलं आहे. तूर्तच लाईट नव्हती या मळ्यात आणि ही झाडं आधी लावलेली आहेत महादानाने सुंदर असे. आणि त्यांना 2-3 ट्रॉल्या तर माती टाकलेली आहे. आणि ते वडाचं झाड या जागेला होतं. ते बिल्डिंगला ते आडवं ही लोकांनी विरोध करताना ते काढून त्या पद्धतीनं ह्या साईडला लावलेलं आहे शाळेकडल्या साईडला. आणि बरोबर इथं चौक निर्माण केला आहे. हा रस्ता शाळेचा, हा नवीन घेतलेल्या रानासाठी आणि हा जुना फार्म हाऊस आपला जिथं 4-5 वर्ष आपण सगळं केलं तो ठेव. आणि हा बराचसाच दाखवलेला आहे भाग मी तुम्हाला. सर्व प्रकारची इथं झाडं आहेत या फार्म हाऊसमध्ये. पिल्ल्याने या बाजूला घेवडा खाली घेवडा केलाय दाखवला तुम्हाला. या बाजूला दोडका केलाय आणि पोपट मामावर पक्षी तंबाला आहे आपला. ही झाडं आत्ताच लावलेत पण क्रेशरचा धुळा उडवत्या ट्रका, त्यामुळं मित्रांनो अवघड येतं. आणि हा फार्म हाऊसचं काम अजूनही 2-3 महिन्यात. आंबे किती मोठे झालेत तुम्हाला मी दाखवतो. कष्टाने केलेले आहेत. केशर आंबा आहे. भरपूर असे आंबे आतून आहेत. मस्त मोठे झालेले आहेत मळ्यामध्ये. आणि हे आवाज बंद कर रे. पोपट मामाला सांगायलाय तो पक्षी जा म्हणून. पोपट मामा जाय ना, पोपट मामा जाय ना. तो तुझ्यासाठी लागलाय तंबायला. आणि सगळ्या बायका आहेत त्याच्या. ती व्हाईट कलरची पण त्याची बायको आहे आणि ती नरमादा त्याची कोंबड्या आहेत. हा आणि पोपट मामा दडालाय. का रे का रे. आणि व्हिडिओला पोपट मामा भेटतोय मित्रांनो. हा घरला जायचं आहे की नाही पोपट मामा. हा माझ्या संग तुझं काय लगीन लावायचं आहे. हा आणि मित्रांनो
तुम्ही समजचेला घर बांधायच्या आधी घर 7 महिन्यात झालंय. लाडक्या बहिणीसाठी बांधलेलं आहे. तिच्या कष्टाचं घर आहे मित्रांनो. चॅनलद्वारे सांगतो की असे आंबे ह्या घराच्या पुढं तुम्ही म्हणणार लगेच कसे लागले. यासाठी मी भरपूर असं कष्ट घेतलेलं आहे. सगळ्या प्रकारची झाडं लावलेत आणि सगळ्यात आवडते तुळस. मी माळकरी असल्यामुळं सांप्रदायिक मला आवडत्या सुंदर असे तुळस आलेले. बाकीची झाडं लावलेले आहेत. हे माळवं तुम्हाला मी दाखवलंच. आणि त्या साईडलाही नारळ आणि जनावराचा गोठा तयार करायचं डोक्यात आहे. आणि आज कॉल नाहीत, आज निवांत आहे. आणि पोपट मामा आता पक्ष्यांना राखत. तो पक्षी प्रत्येक वेळेतून पोपट मामाला तंबतोय. टर्की मी तुम्हाला दाखवलं. आणि फॉर्म हाऊसच्या आणि याच्यामध्ये भरपूर असं अंतर ठेवलेलं आहे. कुठं साप पकडायला गेल्यानंतर शोची झाडं कोणी दिलेले आणून लावलेले श्रद्धानं ते. आणि थोड्या दिवसात 1 वर्ष गेलं तर हा सुंदर क्वालिटीचा फार्म हाऊस तयार होतोय मित्रांनो. इंजिनियर आता झाकेल तो दमला आता. पेस मोठा आहे. बंगल्याच्या 3 पटीनं हा फार्म हाऊस मोठा आहे. आणि गावात घर असून हे मळ्यात तयार केलेलं आहे. याचं नियोजन अजून करायचं आहे. डोंगर फोडून याच्यात माती भरल्या झाडं लावून घ्यायलोय. नारळ, आंबा सर्व प्रकारची झाडं लावलेली आहेत. आणि भैयानं पहिलंही यात माळवं करून उत्पन्न चांगलं घेतलेलं आहे सुंदर असं. आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत तरी थोडं लवकर लावल्यामुळं दोडका छान आला या. आणि फुलं फिलं भरपूर लागल्यात. 1 महिन्यात आज 15 दिवसात याला चालू होईल माळवं घेवडा. असं टोटल त्यानं 2 एकर मित्रांनो माळवं केलेलं आहे. आणि पूर्वी या माळाला काहीही नव्हतं. एक झाड बशीन म्हटलं तर नव्हतं. पण 4-5 वर्ष कष्ट करून झाडं आलेले आहेत. राजहंस आज नाराज झाले. त्यांची पिल्ली मेलेले 2 झालेली होती. तांबड्या मुंग्यानं खाल्लेत. या आंब्याला तेवढं मित्रांनो दुर्लक्ष झाल्यामुळं आंबा लागले नाहीत. आणि बाकीचं भरपूर प्रमाणात हे झालेत आंबे लागलेले आहेत. हे गार्डनकडे लक्ष थोडं दुर्लक्ष झालेलं आहे. खाल्ला प्लॉट भाड्याने दिला आहे. आठवण माझी पहिली गाडी 81 15 वर्ष होत आलेत. आता ती म्हातारी झालेली आहे. पण तरी पण अजूनही माझी सेवा करते. स्टार्टर मारला तर 1000 किलोमीटर जाऊ शकते. अशी चांगल्या क्वालिटीची अजूनही आहे. धुळला काय झाडता आला नाही तिचा. आणि या बाजूला सगळी झाडं आहेत. शोचे आहेत, चेरी आहेत, सर्व आहेत झाडं शोचे. आणि इथं तुमचं ते ह्याचं आहे झाड कशाचं ख्रिसमस स्कूलचं अजून एक कंपाऊंड ते राहिलेलं आहे. हळूहळू सुधारणा चालल्या. मी त्यांना कर्ज दिलं असतं तर फास्ट डेव्हलप केलं असतं. पण थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे मी कर्ज नाही भाड्यानं दिलेल्या प्रॉपर्टीला देऊ शकत. चेअरमन नाराज आहे. पण काय पर्याय नाही मित्रांनो. संबंध चांगले राखायचे असतील तर व्यवहार पाळायला लागतोय. रानमळा हॉटेलवाले सुतार मावशी त्यांच्या संग येणारे लेबर लोकांना हे दिलंय आपण भाड्यानंच. भैयाने एक स्टोर रूम केलेलं आहे. इथं दाखवण्याचा प्रयत्न केला. अडखळ सामान सगळं स्टार्टर लहान मोटर याच्यात ठेवतं. इथं भाड्यानंच दिलेलं आहे. याच्यासाठी लाईट जोडून सगळे हे तयार आहे. हे पहिलं पूर्वीचं गार्डन आहे. सुंदर असं गार्डन आहे. पहिलं आम्ही इथंच यायचं. साप पकडायचं. वन्यजीवांचं रक्षण करून त्यांच्या आशीर्वादानं. या चेरीचं झाड पण आता पालवी नाही आहे. उन्हाळा आहे मार्च एप्रिलचा. आणि सुतार मावशींना थोडं खवळल्यामुळं त्यांचं झाडावर प्रेम नाही पण माझं आहे. माझ्या प्रेमापोटी त्यांनी झाडांना सुंदर असं पाणी घातलेलं आहे. इथं पण तुळस लावलेले आहे. सुंदर असं खर्चासाठी हौद बांधलेलं आहे. या साईडला पक्ष्यांना जाळे आहे. आणि कधी पार्टी ते करायची झालं तर आम्ही चूल वापरत होतो. इथं मी काही शाकाहारी आहे. कोणी जरी मांसाहारी आलं तर या चुलीवर स्वयंपाक करायचं. छान कट्टा होता जेवायला. मी स्टाईल घातलेली होती. सगळ्यांनी मिळून ह्या फार्म हाऊसला जे सर्पमित्र माझ्याकडे यायचे ते ऑफिस होतं. पण आता ते काय सुतार मावशीने भाड्याने घेतलं. आपलं थोड्याच दिवसात फार्म हाऊस मित्रांनो तयार होईल.
हा मागला पेस्ट ठेवलेला आहे. हे 5 कलमं जोडलेले आहेत ह्या झाडाला. तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. 5 प्रकारचे आंबे लागतात. गवी आंबा पण याला जोडलेला आहे आणि भरपूर प्रमाणात याला आंबे आहेत. दाखवलंय तुम्हाला, दाखवलंय. ह्या पहा आंबे, हे सगळे आतून आंबे आहेत, दिसून येत नाहीत. 4 हे वेगवेगळ्या जातीचे आंबे आहेत. आणि हे लिंबूचं झाड आहे, पण लिंबू अजूनही काय लागले नाहीत. हे भैयानं डोंगरी झाड लावलेलं आहे आणि ह्याला वांगी लागतात. अजून थोडी कलमं जोडायचे आहेत. हो काही वांग लागलं, हे रुष्टाक जंगलीला हे वांग लागले आणि हे जंगली वांग, आणि त्याला हे ग्राफ्टिंग केलंय राहिलेलं. आणि हे सीताफळ आहे, पपई आहेत छान. इकडं हा दोडका जोमात आहे त्याचा. सुतार मोशन धुणं काही धुतलंच नाही, तसंच टाकलंय. इथं वॉशरूम केलेलं आहे. पहिलं शेळ्यांचा गोठा होता, सुंदर शेळ्या होत्या मित्रांनो. पण माझ्या व्यापातून इथं देशी गाय म्हैस होती, गोठा केलता. पण हा गोठा बंद केला आहे भैयाने. जर स्टोर रूम केलं आहे, जाळ्या मारलेल्या आहेत सगळ्या. आणि गोठा काढून हा मोठा असा 100 टँकरचा शेत तलाव केला आहे. भरपूर असं प्रमाणात त्याच्यात पाणी बसू शकते. जरी उन्हाळा पडला तरी पण पाणी नाही भैयाला कमी पडणार. आणि या डोंगर माथ्यावर हे 5-7 एकर तयार करणं क्षेत्र फार म्हणजे त्रासदायक वाटलं. पहिल्यांदा आंबा लावल्यावर मला लोक म्हणाले, डोंगरात आंबे लागतील का, तू खायचास का? भरपूर असे आंबे लागलेत मित्रांनो. पानाचं फळ होतं. या कष्ट असेल तर काही जीवनात कमी पडत नाही. कष्ट करण्याची वृत्ती पाहिजे. आणि मित्रांनो, मणी राजुरीतनं मोटर आणल्या. 1 HP मोटर आहे, फक्त 1 HP. इतकी सुंदर मोटर आहे की जबरदस्त पाणी मारते. हे जेवढा तुम्हाला मी मळा दाखवलेला आहे तेवढं सगळ्याला पाणी पाडून 2 एकराला पाणी ह्या मोटरीचं शिल्लक राहतं या. आणि सुंदररित्या खाली घेतलेलं क्षेत्र, ते मधला पट्टा आहे, त्याला 1 वर्ष लागेल डेव्हलप करायला. हे रान मी डेव्हलप करू शकलो 2-3 वर्षात सुंदर असं. ते 2 एकर स्कूलला दिले भाड्यानं, त्यामुळं टेन्शन नाही. आज निवांत होतं, काही काम नव्हतं मित्रांनो. शेततळं नवीन पेपर टाकल्यामुळं गच्च झालेलं आहे, भरलेलं आहे. याच्यात मासे सोडायचे आहेत पण अजूनही सोडले नाहीत. या साईडला पण केशर आंबे आहेत. या आंब्याला तेवढे आंबे लागले नाहीत. काही ठराविक झाडांना वैभवन पण नाही. ह्याला 1च आंबा लागला आहे, तो दिसतोय का. याचा मोहरच गळून गेला. कसा मोहर टिकवायचा हे कळत नसल्यामुळं मित्रांनो असं झालेलं आहे. आणि मुलं आता मोठी झालेली आहेत, दोन्ही पण साप पकडू शकतात. स्वरूपानंद, पिल्ल्या, श्रद्धा. आणि शेती बघत बघत हे पर्यावरणाचं काम आहे दाखवण्याचा योग आला. आणि पुढं तुम्हाला 2 वर्षानं मोठा ब्लॉग टाकेन. हे दोन्ही नवरा बायको नाराज आहेत, कारण ह्यांची दोन्ही ही पिल्ली मेलेली आहेत. पेरवाची छटणी घेतली, हा कलमी पेरू आहे. आणि दोन्ही पण नाराज आहेत. गरमी भरपूर आहे, उन्हाळा त्रास. आता त्यांना खायला भेटतं या. पिल्ल्या थोड्या वेळानं लॉक करतोय. कॉल आला तर मी जातोय किंवा तो जातोय. खडी क्रेशर आहे मित्रांनो या साईडला. आता तिथं एक पाटील म्हणून आहेत, त्यांनी कारखाना बांधायला चालू केलेला आहे. गणेश पाटील म्हणून शेजारी माझे. चाललाय की उद्योग, संसार. मित्रांनो, पोपट मामा शाळेची सुट्टी झाली की तो घरी जात नाही. त्याचे मालकीन ओरडत्या कुठं गेलाय, आणि कसा तो सोकलाय गप्पा मारायला. दाखवतो. आणि मित्रांनो, मी एकदा बटन मारलं की प्रत्येक झाडाला पाणी सुंदररित्या पडतं या. बघा, प्रत्येक झाडाला पाणी एकदा बटन मारलं की ते पडतं या. आणि म्हैसूरमधनं आणलेला नारळ जातीवंत होता. तो फार्म हाऊस तयार व्हायच्या आधीच त्याला नारळ लागतील असं वाटतं या. आणि अजून हे जे दरवाजे, इथलं गेट सुंदररित्या मी करेन, त्याचा ब्लॉक टाकेन. काय आला काय पंपावरनं? पंपावर जाऊन आला? पंप जवळच आहे. तो माणूस काय आलंय? पंप जवळ आहे रे.
आणि महिषा पोपट मामाला नुसत्या अशा गप्पां चाळका आणायला पाहायला त्या आणि मस्त वाटतंय त्याला मस्त किती खुश आहे बघा मित्रांनो दाखवलाय तुम्हाला हे फार्म हाऊस हे सगळं ह्यालाच देऊन टाकायचं आहे इथं किचन आहे सगळं आहे आणि ह्याला घरला जाऊ वाटत नाही आता ते काय बोंबलायचं म्हणतोय इकडे कॅमेरा आहे हा त्यानं कॅमेरा केलेला आहे माझा व्हिडिओ करायला आणि नुसती दोघांची जोड आहे एकमेकाचे लवर झालेत आणि राकेश भाऊचं नाव सांगतात आणि घरात बायको पोपटमाई बॉम्ब मारत्या ह्याचं काय लगीन झालेलं नाही महिषाचं माझ्या गाडीमुळे थांबलायस मी जात नाही तर राहणार आहे तू राहणार मग काय अडचण नाही आणि मित्रांनो तुम्हाला दाखवलं की हे जो केशर आंबा आहे हा 3ऱ्या वर्षी व्यवस्थित लागतोय निगा झाले तर छान असे आणि गेट बनवणं हे बाकी आहे सुंदर असे आंबे झाडे राहिलेल्या वेळात काहीतरी मी ब्लॉग बनवीन म्हटलं तर मळ्याचा पण बनवता आला नाही पूर्वी इच्छा होती माझी की एकदा दाखवायचा मळा आणि आम्हाला येत नंतर हा ब्लॉग पाहिल्यानंतर लक्षात येईल की बाबा पहिलं कसं होतं सुरुवातीच्या कालावधीत मित्रांनो असा डोंगर होता भन्नाट आणि 8 महिन्यात प्रतीक्षित कुलकर्णी म्हणून माझ्याच मंडळाचा अध्यक्ष आहे खजिनदार आहे मी काही दिवस अध्यक्ष होतो आणि त्यानं सुंदर असा हा बंगला बांधलेला आहे आणि तो माईसाठी बांधलेला आहे मित्रांनो माई म्हैसूरला राहत्या तिची इच्छा होती कुठंतरी एक घर बांधा मग तिच्यासाठी हे घर बांधलेलं आहे आणि तिची प्रतीक्षा करूया येईल कवटेमंकाळसाठी साप पकडण्यासाठी तिच्या वैवाहिक जीवनात थोडा प्रॉब्लेम झालेला आहे मी बोलू नाही शकत आणि सुंदर असं मित्रांनो लाईट गेलेले आहे हायलाईट छोटा TV घातला आहे छान असा शिवर जिना आहे चढून जायचं आहे किचन आहे देवर आहे छान इकडं मास्टर बेडरूम केलेले आहे कोण आलं गेलं ह्या साईडला एक केलेले आहे ए पोपट मामा छान असा भडंग आहे मित्रांनो मस्त अशी क्वालिटी आहे रानात बसून खायला लय मजा येते आणि पोपट मामा आता येईन ए पोपट मामा ये चहा ही देतो भडंग देतो ये लय भारी क्वालिटी आहे ये लवकर छान आणि सुंदर भडंग खाऊन कॉल काय सापाचा पडला नाही मित्रांनो छान असा भडंग आणलेला होता मित्रांनो दिलेले आहे आणि क्वालिटीची 1 नंबर आहे आणि पोपट मामाला बोलूया ए आलास काय का संपवू मी ए माहिती की ये नाही तिकडंच आलो घेऊन तिकडंच खाऊया आईला नाही तिथं चूळ भरतो तिथं आहे पाणी पे तुला पाणी दे आमदार बोडायचं आहे सोय हा पे ढोस तिथं पाणी शाळेत जाऊन ऐकवाचं पेत जा की गरीबाच्या बंगल्या पुढं पाणी काय आहे आणि तंबाखू सारखा खातोय त्यामुळं पाणी लागतंय असतंय ह्याला एकच आंबा आहे काय झाडांना एकच लागलाय मित्रांनो काय याचं कारण माहित नाही आणि ब्लॉक इथंच थांबवतो आता पोपट मामाने आम्ही तडोका देणार सुंदर अशा भडंगावर कुठं आणलंय म्हणला कोंबड उडी मारून चावतोय मी म्हणलं ती फायटर कोंबडा नव्हता का त्यातलीच जात आहे तिची पिलेली जर आम्हासाठीची उतरली असत ते आला म्हणूस तो का गेला आणि पोपट मामा इथनं माणूस 1 क्वार्टर प्यायला जातोय मित्रांनो बार जवळ आहे धूम्रपान सक्त मनाय आहे आणि त्याला भ्या घालतोय टर्की उडी मारून चावेल म्हणून पोपट मामाचा नाद करायचा नाही कॉमेंट्री किंग आहे मग आणि सगळ्या बाबतीत आणि फॉलोवर तुम्ही जेवढी मला ओळखताय तेवढी याला पण ओळखताय रायगड फिरवून आणलाय फक्त एकीकडं तो खराब आहे संसारावर ज्यादा लक्ष देत नाही त्याच्या बायकोला 25,000 पगार आहे आरोग्य सेविक आहे त्यामुळं नालायक बोड्याचा इथं शाळेचा पगार 10,000 आहे आणि महिषा आमचा पाहुणा आहे त्याला पण याड लावतोय नाव राकेश भाऊचं सांगतात सकाळी ड्युटीवर येतात त्यांनी शाळेतच यांना राहायला पाहिजे आणि हे घरी लवकर जात नाहीत
तुम्हाला मी पहिल्यांदा पण ब्लॉग मध्ये सांगितलं, पोपट मामा ही बायको उद्यापासून येऊन इथं राहणार आहे आणि ते दाखवीन पुढल्या ब्लॉगला दाखवीन. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा आणि पोपट मामासाठी एखादी लाईक ठोकून द्या. हा, आता रायगड बघून जन्नत पूर्ण झालं आहे ना, ब्लॉग टाकलाय. मस्त. मग त्याबद्दल तुम्हाला काय देणार आहेस? जेवण देणार आहे. काय देणार जेवण? आपण रोज खाते तेच. आशीर्वादचं काय? शेवभाजी आणि घरातल्या बाजरीच्या भाकरी रायगडावर चुरा केलेला. आणि हा ब्लॉग इथंच थांबवतो मित्रांनो. ब्लॉग आवडला तर लाईक करा आणि खरोखर शेअर करा.